नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र। आज आपण भौतिकशास्त्राच्या एक फार छान टॉपिक्सवर डिस्कस करणार आहोत। त्याचं नाव आहे ऊर्जा, कार्य आणि शक्ती। ऊर्जा काय असते, कार्य काय असतं आणि शक्ती काय असते। आज ह्या टॉपिकवर डिस्कशन करताना एक भरपूरशा गोष्टी तुमच्या लक्षात येतील की आपण जेव्हा परीक्षेच्या ठिकाणी जातो तर त्यावेळेस परीक्षेचा पेपर हातामध्ये आल्यानंतर विज्ञान हा टॉपिक जो आहे हा नेहमी आपल्याला एकदम कठीण वाटत असतो। कशासाठी की आपण विज्ञानामधले कॉन्सेप्ट नेहमी लक्षात घेऊ नाही शकत, त्यांना समजू नाही शकत। त्यामुळे विज्ञान हा टॉपिक फार बोर होतो। तोच विज्ञानाचा टॉपिक जो तुम्हाला बोर होतो तो एकदम सोप्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न आपण ह्या माध्यमातून करणार आहोत। ठीक आहे, तर आपला पहिला जो टॉपिक आहे कार्य, की कार्य काय असते। आज आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी कार्य करत असतो प्रत्येक काळ। जसं फॉर एक्झाम्पल मी आता तुमच्याशी बोलण्याचं कार्य करतोय, आपण पाहण्याचं कार्य करतो, खाण्याचं कार्य करतो, चालण्याचं कार्य करतो। तर ह्या कार्य हा कॉन्सेप्ट आहे काय, हा वर्क कसा होतो, आज म्हणजे काम कसं करतो, आज त्याच्यावर बोलणार आहे। कार्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, वर्क। काय म्हणतो आपण त्याला वर्क। जसं बल, आता यांच्या पुस्तकाच्या भाषामध्ये सांगायचं गेलं तर कार्य काय असतं, बल आणि बल व विस्थापन, बल व विस्थापन ह्यांच्या गुणाकारास काय म्हटलं आता, कार्य म्हटलं। आता बघा, बल आणि विस्थापन, तुम्हाला बल तर समजतं, तुमच्या अंगी काय आहे, एक बल आहे। त्या बलच्या भरोशावर तुम्ही कोणत्याही प्रकारे कार्य करू शकतात। फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या खुर्चीला धक्का दिला, तर खुर्चीला धक्का दिल्यामुळे काय झालं, खुर्ची पुढे सरकली। आता खुर्चीला धक्का दिला म्हणजे काय केलं, तुम्ही त्याच्या मागे बल लावला। काय लावला, बल लावला। आणि बल लावल्यामुळे एक वस्तू एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी काय झाली, ट्रान्समिट झाली। तर त्याचा जो जसं एका जागेवरून ती वस्तू काय झाली, एका जागेवरून दुसऱ्या जागी ती वस्तू सरकली। म्हणजे हा जो इथला जो डिस्टन्स आहे, हा जो इथलं जे अंतर आहे, यालाच तुम्ही काय म्हटलं, आता म्हणणार त्याला विस्थापन। काय म्हटलं जाणार तुम्हाला, त्याला विस्थापन। आता फॉर एक्झाम्पल मग आता आपल्याला हे मोजायचं आहे की बाबा रे, आता बल आणि विस्थापन म्हणजे हे मोजायचं कसं, याचं एकक कसं सांगणार। तर बघा, परीक्षेच्या दृष्टिकोनातनं एकक आपल्याला फार महत्त्वाचं आहे। तर बल तुम्ही बल कशामध्ये मोजणार, आता इंग्लिशमध्ये बलला म्हटलं आता फोर्स। काय म्हटलं आता, फोर्स। याला मोजलं जातं तुमचं न्यूटनमध्ये। कशामध्ये, न्यूटनमध्ये। त्याच्यानंतर आला विस्थापन। तर विस्थापन कशामध्ये मोजला जातो, तो विस्थापन म्हणजे काय, बघा कॉन्सेप्ट समजून घ्या। वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली, म्हणजे काय झालं, ती हलली। किती हलली ते कशामध्ये मोजतो आपण, फूटमध्ये, मीटरमध्ये, बरोबर आहे की नाही। तर काय झालं, मीटर। याचं विस्थापनचं एकक काय आलं, मीटर, म्हणजे न्यूटन मीटर। काय आलं ते, न्यूटन मीटर। याचं एकक काय तयार झालं बघ, न्यूटन मीटर। म्हणजे वर्क, कार्य काय आहे, बल आणि विस्थापन यांचा गुणाकार, म्हणजे काय आलं, न्यूटन पर मीटर। आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या, आता इथे तुम्हाला विचारलं जातं की कार्य ही सदिश राशी आहे की अदिश राशी आहे। कार्य ही सदिश राशी आहे की अदिश राशी आहे। मग तुम्हाला एक सांगता आले पाहिजे की सदिश राशी आणि अदिश राशी कशाला म्हणतात, सदिश व अदिश राशी कशाला म्हटलं जातं। ज्या राशीला एककासोबत, बघा आता हे काय लावलं आपण, न्यूटन पर मीटर, हे तुमचं काय झालं, याचं एकक। काय झालं ते तुमचं एकक। ज्याप्रमाणे याच्यासोबत तुम्हाला, सॉरी 2 मिनिटं, हे जे आहे हे तुमचं काय आहे, एकक। तर आता हे एकक जे आहे, हे एककासोबत ज्या राशीला दर्शवण्यासाठी दिशेची आवश्यकता असते, कोणाची आवश्यकता असते, दिशाची आवश्यकता असते, त्याला म्हणायचं सदिश राशी। आणि जे दर्शवण्यासाठी ज्याला दिशेची आवश्यकता नसते त्याला काय म्हणायचं, अदिश राशी। आता कार्य हे दर्शवण्यासाठी तुम्हाला कधी दिशेची आवश्यकता नसते, कारण का, जस्ट कार्य तुम्हाला करायचं आहे तर करायचं आहे। खुर्ची एका ठिकाणावर उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवणे, याला दिशेची आवश्यकता नाही। म्हणून ही कोणती राशी आली तुमची, अदिश राशी आली। कोणती राशी आली, अदिश राशी आली। त्याचप्रमाणे आता कार्य बघा, कार्य धन सुद्धा असतं, ऋण सुद्धा असतं, शून्य सुद्धा असतं। तुम्ही म्हणसाल सर हे कसं काय पॉसिबल आहे की कार्य कोणतेही करायला गेलं की कार्य धन, ऋण आणि शून्य कसं काय असू शकतं। तुम्ही म्हणणार सर कार्य तर केल्यानंतर, कोणत्याही वस्तूवर बल लागल्यानंतर ते कार्य तर तिथे झालेलं आहे, मग कसं काय तुम्ही म्हणता की कार्य धन असेल, ऋण असेल किंवा शून्य असेल। फॉर एक्झाम्पल आता एक बघू आपण, तुम्ही काय केलं,
तुमचं बल आणि विस्थापन जेव्हा एकाच दिशेने होतं त्यावेळेस कार्य झालं असं आपण म्हणू शकतो. काय म्हणतोय आपण, तुमचं बल व विस्थापन, बल आणि विस्थापन एकाच दिशेने झालं, बल व विस्थापन एकाच दिशेने झालं तर तुम्ही काय म्हणू शकतात, कार्य झालं. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता एक काहीतरी सरकवण्याचा प्रयत्न करता आहे आणि ते वस्तू जे आहे त्याच्या मागच्या साईडला भिंत आहे, काय आहे मागच्या साईडला भिंत आहे आणि ती वस्तू तुम्ही पुढून तिला दाब देतोय. काय करता आहे तुम्ही, पुढून तिला दाब देताय कंटिन्युअस लेवलला. समजून घ्या ही तुमची काय आहे, एक ते वस्तू आणि ते वस्तू असल्या कारणाने इथे जे आहे हे तुमचं काहीतरी भिंत आहे आणि जेव्हा तुम्ही इकडच्या साईडनं तिला दाब देण्याचा प्रयत्न करणार तर काय होईल, ह्या भिंतीमुळे ही वस्तू सरकणार आहे का रे, नाही, म्हणजे सरकणार नाही. म्हणजे हे कार्य तुमचं काय झालं, शून्य कार्य. कोणतं कार्य झालं, शून्य. कारण वस्तू जागेवरनं हल्लीच नाही तर त्याला काय म्हटलं जाते, शून्य कार्य. तुम्ही बल कितीही लावा, विस्थापन झालं का, वस्तू हल्ली का, नाही, मग ते कार्य कोणतं झालं तुमचं, शून्य कार्य. आता ऋण कार्य कसं होईल, ऋण कार्य म्हणजे काय, एखादा बॉल तुमच्याकडे येतो आहे, ठीक आहे, कोणताही एक चेंडू जो आहे तो तुमच्याकडे येतो आहे आणि हा चेंडू तुम्ही अडवण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे ना, हा चेंडू तुम्ही काय केला, अडवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय, एखादी वस्तू कंटिन्युअस लेवलने बल लावत तुमच्याकडे येत आहे आणि तिचं तुम्ही विस्थापन काय केलं, थांबून दिलं. काय केलं, विस्थापन त्याचं थांबून दिलं. म्हणजे काय झालं, बल व विस्थापन याची दिशा जी आहे ते विरुद्ध दिशा आहे. म्हणजे तुम्ही बल कुठे लावणार आहे, बॉल थांबवण्यासाठी, आणि वस्तूचं काय चाललेलं आहे, विस्थापन चाललेलं आहे. म्हणजे इथे कार्य कोणतं झालं तुमचं, ऋण कार्य झालं. काय झालं, कार्य ऋण. म्हणजे तुम्ही जो चेंडू थांबवत आहे त्या चेंडूचं काय चाललेलं आहे, विस्थापन चाललेलं आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याचं काय चाललेलं आहे, विस्थापन चाललेलं आहे. आणि ते विस्थापनाच्या दरम्यान काय झालं, तुम्ही विरुद्ध साईडनं बल लावून दिलं. विरुद्ध साईडनं काय लावलेलं आहे, बल लावलेलं आहे. मग त्यालाच काय म्हणता येईल, तुमचं ऋण कार्य. मग धन कार्य कशाला म्हणायचं, ज्या बल आणि दिशा एकाच दिशेने असणे त्याला काय म्हटलं आता, धन कार्य. फॉर एक्झाम्पल आपलं पहिलं एक्झाम्पल बघू. एक खुर्ची आहे, ठीक आहे ना, एक खुर्ची आहे. आता समजून घ्या, ही एक खुर्ची आहे आणि ही खुर्ची तुम्ही ढकलण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे ना. पण आता काय झालं, तुमचं बल आणि कार्य एकाच दिशा, बल आणि विस्थापन एकाच दिशेला असल्या कारणानं हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ही काय झाली, ट्रान्समिट झाली. तर यालाच काय म्हणता येईल तुम्हाला, धनकार्य. म्हणजे वस्तू हल्ली त्याला काय म्हणता येईल, धनकार्य. आणखी सोप्या शब्दामध्ये शिकवतो तुम्हाला. आता हे एवढं सगळं मी तुम्हाला सांगितलं. आता काही मोजून आपला व्हिडिओ काही 10-15 मुलं पाहतात रेग्युलर बेसिसमध्ये. आता 15 मुलांपैकी काही मुलांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, काही मुलांच्या डोक्यामध्ये काय घडला, प्रकाश पडला. तर त्यालाच आपण काय म्हणू, धनबळ. कोणतं कार्य झालं, धनकार्य. माझ्यामुळे मी काहीतरी बोलतो आहे तर माझ्याकडनं काहीतरी कार्य झालं ना, विस्थापन नाही होत आहे पण काय होत आहे, कार्य तर होत आहे. पण म्हणजे तुमच्या डोक्यात पडलेला प्रकाश म्हणजे काय झालं, धनकार्य. आता काही लोकांना मी ए शिकवला, काय झालं, मी काही लोकांना ए शिकवला. तर ए शिकवल्यामुळे त्याला समजला तो बी. काय समजला, बी. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तो ए शिकला का, नाही, तो काय शिकून गेला, बी शिकून गेला. म्हणजे कार्य कोणतं झालं तुमचं, ऋण कार्य. त्याचप्रमाणे एक व्यक्ती आहे, तिसरा व्यक्ती, त्याला काहीच नाही समजलं, 0% समजलं त्याला, तर त्याला कोणतं आहे, शून्य कार्य तिथे झालेलं दिसतं. म्हणजे आज आपण काय कॉन्सेप्ट शिकलो, सगळ्यात पहिले तुमचा कॉन्सेप्ट कोणता आहे, एक की कार्य म्हणजे काय असतं. त्याच्यानंतर कार्याची दिशा समजली, कार्याचे एकक समजले आणि त्याच्यानंतर कार्य धन असतं, ऋण असतं की काय, धन ऋण वगैरे काय असतं हे आपण समजून घेतलेलं आहे. आता बघा, एसआय पद्धतीमध्ये कार्याचं एकक काय आलं, एसआय पद्धतीमध्ये कार्याचं एकक काय आलं. तुम्ही म्हटलं सर हे तर तुम्ही सांगितलं ना आता, न्यूटन पर मीटर. नाही रे बाबा, हे मी आता सांगितलेलं आहे तुला की फोर्सचं एकक काय झालं, न्यूटन, आणि विस्थापनाचं एकक काय आलं, मीटर. ते हे काय झालं, न्यूटन पर मीटर. आता न्यूटन पर मीटर ह्याला एसआय पद्धतीमध्ये म्हटलं जातं. तुझं एसआय पद्धतीमध्ये एकक सांगण्याचे 2 प्रकार असतात, एक एसआय पद्धत, एक सीजीएस पद्धत. एक एसआय पद्धत आणि दुसरी कोणती पद्धत आहे, सीजीएस पद्धत. पेपरमध्ये बघायचं व्यवस्थित की तुम्हाला एसआय पद्धतीमध्ये विचारताय की सीजीएस पद्धतीमध्ये एकक विचारताय, तर तुम्हाला नेहमी बघत चालायचं आहे. तर न्यूटन पर मीटरला एसआय पद्धतीमध्ये काय म्हटलं जातं, जूल. काय म्हटलं जातं, जूल. आणि सीजीएस पद्धतीमध्ये याला म्हटलं जातं अर्ग. काय म्हटलं जातं, अर्ग म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आता हे आपलं याचे एककही झाले.
आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल, दोरीनं तुम्ही काय केलं, दोरीनं एक दगडाला बांधलं. काय झालं, दोरीने एका दगडाला बांधलं. आता दोरीने दगडाला बांधल्यामुळे त्या दगड जो आहे तो एका ठिकाणाहून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी फिरवला. ठीक आहे ना. आता हा फिरवला असता, इथून फिरला, इथून फिरला, इथून फिरला, इकडे फिरला, त्याच्यानंतर असा फिरत 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 वापस तो त्याच ठिकाणी येऊन थांबला. काय झाला, तो वापस त्याच ठिकाणी येऊन थांबला. म्हणजे या ठिकाणी तुमचं कार्य किती झालं रे, शून्य कार्य झालं. कारण काय झालं, शून्य कार्य. कारण कार्य काय राहतं, तुमचं बल लागल्यानंतर त्याचं विस्थापन होणं गरजेचं आहे. विस्थापन झालं, पण ते कसं झालं, त्याच ठिकाणी येऊन थांबला. म्हणजे तुमचं कार्य काय झालं, शून्य झालं. त्याच्यानंतर घड्याळाचा जो पेंडुलम असतो, पेंडुलम जो हालणारा घड्याळ असतं ना, त्याच्यामध्ये एक पेंडुलम असतो, तो कंटिन्युअसली या दिशेला असा हालत असतो. तर हा जो पेंडुलम असतो, हा सुद्धा काय असतो, एका ठिकाणी येत राहतो वारंवार. तर हा सुद्धा काय, तुमचं कार्य शून्य. म्हणजे जी पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ही काय, हे याचंच एक्झाम्पल आहे की इथे कार्य कसं होत आहे, शून्य कार्य होत आहे. कसं कार्य होत आहे, शून्य कार्य कंटिन्युअस लेवलला होत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा एक पुढचा एक्झाम्पल बघू आपण आता. शक्ती काय असते, शक्ती म्हणजे काय, आता पॉवर. शक्ती म्हणजे काय, येली तुमची पॉवर. आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो पॉवर. आता कार्य करण्याचा दर म्हणजेच काय झालं, तुमचा शक्ती. तुम्ही कार्य कोणत्या दराने करता आहे, किती दराने. जसं एक व्यक्ती आहे ज्याला एक ट्रक खाली करण्यासाठी, एक ट्रकमधले पोते खाली करण्यासाठी एक असं पकडा की 5 तास लागतात. किती तास लागतात, 5 तास लागतात. आणि एका व्यक्तीला 3 तासामध्येच काम होऊन जात आहे. किती तासामध्ये काम होत आहे, त्याचं फक्त 3 तासामध्ये काम होतं आहे. तर आता हा जो व्यक्ती आहे, जो पहिला व्यक्ती आहे, याच्यामध्ये कसं आहे, पॉवर त्याची कशी आहे, कमी असेल. आणि याची जी पॉवर असेल ते कशी असेल, तुमची जास्त असेल. म्हणून काय म्हटलं आता, कार्य करण्याच्या दरास काय म्हटलं आता, तर आपल्याला शक्ती म्हटलं आता. आता हे शक्ती जे राहते, याचं एकक जे आहे त्याला म्हटलं आता वॅट. काय म्हटलं आता, वॅट. जसं आपल्या घरामध्ये कोणतेही इलेक्ट्रिकचं आपण उपकरण आणतो, तर ते इलेक्ट्रिकचं उपकरण जे राहतं त्याची शक्ती दाखवण्यात येते वॅटमध्ये. म्हणजे तुम्ही एखादा प्रकारचा एक बल्ब विकत आणला, तर बल्ब विकत आणल्यानंतर त्याच्या खालती लिहिलेलं राहतं, हा 9 वॅट बल्ब आहे, हा 15 वॅट बल्ब आहे. तर हा 9 वॅट आणि 15 वॅट काय सांगितलं जातं आहे की तो त्याची शक्ती किती आहे, की तो काम किती करू शकतो. म्हणजे 9 वॅटचा बल्ब जो आहे तो प्रकाश कसा देणार, तुमचा थोडा कमी देणार. 15 वॅटचा प्रकाश जास्त देणार. म्हणजे काय झालं, सेम मजुरांसारखंच झालं तिथे, की कोण जास्त काम करत आहे, तर तो तुमचं काम कोण आहे, 15 वॅट जास्त करतोय. म्हणजे काय आलं, याचं शक्तीचं एकक काय आलं, तुमचं वॅट. शक्तीचं एकक काय आलं, तुमचं वॅट. आता इथे एक लक्षात ठेवा, 1 किलोवॅट जेव्हा होतो, 1 किलोवॅट जेव्हा होतो, 1 किलोवॅट म्हणजे किती, 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट. किती येतील तुमचे, 1000 वॅट. 1 किलोवॅट म्हणजे किती, 1000 वॅट. आणि त्याच्यामध्येच एक विषय आणखी येतो, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती. 1 हॉर्स पॉवर आपण म्हणतो ना, माझ्या घरामध्ये पाण्याची मोटर आहे जे 1 HP आहे, अर्धा HP आहे, 2 HP आहे. तर त्याला काय म्हटलं, हॉर्स पॉवर म्हटलं. आता त्याला मराठीत म्हटलं आता अश्वशक्ती. काय म्हणण्यात येतं मराठीमध्ये त्याला, अश्वशक्ती. आता अश्वशक्ती म्हटलं आता एक गोष्ट आहे की 1 अश्वशक्ती म्हणजे किती वॅट. कारण त्याचे सुद्धा एक पॉवर आहे ना, त्याला सुद्धा एक शक्ती आहे ना, की तो किती शक्तीने पाणी ओढतोय. तर ते 1 अश्वशक्ती म्हणजे तुमचे 746 वॅट होतात. किती, 746 वॅट एवढं होतात. त्याच नंतर आता हिच्यामध्ये आणखी पुढे आपण डिटेलमध्ये जात गेलो तर 1 किलोवॅट पर अवर ज्या वेळेस होतो, तो त्यावेळेस तुमचं 1 युनिट फिरतं. काय म्हणतोय मी, 1 किलोवॅट पर अवर ज्या वेळेस होतो, तर त्यावेळेस तुमचे किती युनिट फिरतात, 1 युनिट असा फिरते. ठीक आहे. 2 मिनिटं. एक किलोवॅट ज्या वेळेस होतो पर अवरमध्ये, 1 किलोवॅट जेव्हा पर अवरमध्ये होतो, 1
किलोवॅट पर आवर जेव्हा होतो तेव्हा तुमचं काय होतं, 1 युनिट घरामध्ये पडलेलं दिसतं. काय दिसतं, घरामध्ये पडलेलं दिसतं. आता तुम्ही म्हणसान सर एक किलोवॅट म्हणजे किती रे बाबा, 1000 वॅट. 1000 वॅट जेव्हा तुम्ही वापरणार तेव्हा तुमच्या घरामध्ये 1 युनिट पडेल. किती पडेल, 1 युनिट पडेल. पण केव्हा, जेव्हा तुम्ही 1000 वॅट एका तासात वापरता आहे. किती तासामध्ये, एका तासामध्ये. एका तासात वापरा, 2 तासात वापरा, 3 तासात वापरा, तुमचं 1000 वॅट झालं की तुमचं मीटरचं जे रिडिंग आहे ते किती फिरणार, 1 युनिट फिरणार. मग आता तुम्ही घरामध्ये कॅल्क्युलेशन करू शकतात. बघा, आपण जेव्हा कोणत्याही वस्तूचा अभ्यास करतो तो फक्त परीक्षेसाठीच मर्यादित राहत नाही, तर तो आपल्या डेली आयुष्यामध्ये सुद्धा कामात येतो. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं, घरामध्ये एक फॅन लावला, तर एक फॅन किती इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन करतो, तर तो जा रेग्युलर पंखा जर असला तर तो 85 to 85 वॅट करेल. त्याच्यानंतर BLDC असला 35 वॅट करणार. एक बल्ब लावला 9 वॅटचा, 9 वॅट कन्झम्पशन करत. त्याच्यानंतर तुम्ही धाडकन एक 1500 वॅटचं एक पाणी गरम करण्याचं हीटर लावून दिलं. ठीक आहे ना. आता हीटर तर काही आपण जास्त वेळ चालवत नाही. हीटर विथिन 5-10 मिनटात, हार्डली 5 मिनटात तुमचं पाणी गरम करतं. त्याच्यानंतर तुम्ही फ्रीज लावलं, फ्रीजला सुद्धा असं पकडून घ्या आपण काहीतरी 150 वॅट असावं, असं काहीतरी पकडून चालू. म्हणजे एक बघितलं तर एवढ्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर ह्या वस्तू तुम्ही किती तास वापरल्या, मग किती तास वापरल्या तर यांचं टोटल कॅल्क्युलेशन करून घ्या. सपोज आता तुम्ही असं पकडलं की याच्यामध्ये 2000 वॅट तुमचे झाले. 2000 वॅट तुमचे एक असं पकडा की 4 तासामध्ये होत आहे. किती तासामध्ये होत आहे, 4 तासामध्ये. तर 4 तासाला तुमचा किती युनिट पडला रे, 1 युनिट घरामध्ये पडलेला दिसतो. समजलं का, एकदम सोपे कॉन्सेप्ट आहे. पुढचा आपण एक बघू. आता जसं आता आपण काय काय शिकलो, एक पहिले कार्य शिकलो, त्याच्यानंतर कार्याचे एकक शिकलो, शक्ती शिकलो. शक्तीला काय म्हणतो आता, कार्य करण्याचा दर म्हणजे काय म्हटलं आता आपण, शक्ती म्हटलं. आता लिहून घे जा, कार्य करण्याचा दर म्हणजे काय असतो, तुमचा शक्ती असतो. कमीत कमी वेळेमध्ये जास्त कार्य करणे म्हणजे जास्त शक्ती होय. कमीत कमी वेळेमध्ये जास्त कार्य करणे म्हणजेच काय होय, शक्ती होय. आणि यालाच काय म्हटलं, आता मी तुम्हाला मजुरांच्या एक्झाम्पलमध्ये हे शिकवलं आहे. त्याच्यानंतर याचं जर सूत्र बघायला गेलं की शक्ती कशी तयार होते, जसं कार्याचं एकक, कार्य कसं तयार झालं मी तुम्हाला सांगितलं की कार्य कसं तयार झालं बाबा, की न्यूटन पर मीटरमध्ये तुमचं कार्य तयार झालं. मग पॉवर कशी तयार झाली, तर पॉवर तयार होताना तुमचं काय होतं आहे, वॅट पर टाईम. काय होतं आहे, वॅट पर टाईम. म्हणजे तुम्ही किती वॅट वापरणार आणि किती टाईममध्ये वापरता आहे त्याच्यावर तुमचं काय ठरलं होतं, पॉवर ठरली जाते. म्हणजे 1 युनिट ठरला जातो. ठीक आहे. आता पुढचा कॉन्सेप्ट आपण बघूया, ऊर्जा. की ऊर्जा काय असते. बघा, आता आपण पॉवर शिकलो, त्याच्यानंतर कार्य शिकलो. आता पॉवर आणि कार्य करण्यासाठी तुमच्या अंगी ऊर्जा असावी लागते, कोणत्याही वस्तूच्या अंगी. जसं फॉर एक्झाम्पल एक लाकूड तुम्ही घेतलं, लाकूड जाळायला घेतलं, मग लाकूड जाळायला घेतलं त्याच्या अंगी काही ना काही तर ऊर्जा असायला पाहिजे की नाही, तेव्हाच तो जळेल ना. तुम्ही जळलेलं लाकूड घेतलं, पूर्ण जळलेलं, एकदम कोळसा होऊन गेलं आणि त्याला तुम्ही जाळायचा प्रयत्न करताय, तर ते कधीच जाळलं जाणार नाही. का, कारण त्याच्या आतमधली ऊर्जा नष्ट झालेली आहे. आता मी तुमच्याशी बोलतोय, माझ्याकडे ऊर्जा आहे म्हणूनच मी तुमच्याशी बोलणार ना. तर ऊर्जा आहे काय हे समजून घेऊ. आता ऊर्जा पदार्थात कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हटलं, आता ऊर्जा म्हटलं. आता पदार्थामध्ये कार्य करण्याच्या क्षमतेला म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला एक गव्हाने भरलेली पोतडी उचलून ठेवून उचलायची. आता माझ्या अंगी तिला उचलण्याची क्षमता आहे की नाही आहे हे मला पहिलं समजून जातं. अरे नाही माझ्याच्यानं उचललं जाणार नाही, मी नाही करू शकत. बरोबर आहे ना. आपण त्याला काय म्हटलं, तो भाऊ स्वतः अक्षम दाखवून देतो त्या गोष्टीसाठी की मी त्या गोष्टीसाठी लायबल नाही आहे, मी पुरेसा नाही आहे. तर आपण काय करतो, माझ्या अंगी ती पोतडी उचलण्याची क्षमता आहे का, म्हणजे कार्य करण्याची क्षमता आहे का. कार्य करण्याची क्षमता असेल तर माझ्या अंगी तेवढी ऊर्जा आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, पदार्थामध्ये काम करण्याची क्षमता. काय म्हणतो आपण त्याला, पदार्थात काम करण्याची क्षमता, याला काय म्हटलं आता, ऊर्जा असे म्हटलं. आता SI पद्धतीमध्ये आणि CGS पद्धतीमध्ये जसं आता हिच्यामध्ये काय आलं, कार्य करण्याची क्षमता. काय आलं, पदार्थामध्ये कार्य करण्याची क्षमता. आता कार्य करण्याची क्षमता आली म्हणून याचं एकक सुद्धा, ऊर्जेचं एकक सुद्धा कार्याच्या एककासारखंच आहे. मग सांगा रे, कार्याचं एकक काय सांगितलं होतं मी तुम्हाला,
तुम्हाला कार्याचं एकक मी शिकवलं होतं. काय शिकवलं? जूल. आणि दुसरं सीजीएस पद्धतीमध्ये याचं एकक काय आहे तुमचं? अर्ग. काय तो? अर्ग. आता ह्या ऊर्जेचे दोन प्रकार पडतात. काय पडतात? ऊर्जेचे दोन प्रकार पडतात. ऊर्जेचे दोन प्रकार कसे? बघा प्रकार. पहिला प्रकार जो येतो ऊर्जेचा तो येतो गतिज ऊर्जा. काय येतो? गतिज ऊर्जा. आणि दुसरा प्रकार जो आहे ऊर्जेचा तो येतो तुमचा स्थितीज ऊर्जा. गतिज ऊर्जा म्हणजे त्याला म्हटलं जातं तुमची कायनेटिक एनर्जी. इंग्लिशमध्ये याला म्हटलं जातं कायनेटिक एनर्जी. कायनेटिक ENERGY एनर्जी. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी. स्थितीज ऊर्जाला काय म्हटलं जातं? तुमचा पोटेन्शियल एनर्जी. आता गतिज ऊर्जा म्हणजे काय? पदार्थाच्या, आता हे पहिला टॉपिकला एक्सप्लेन करतो. याला थोडंसं वरती करून घेऊ आपण. 2 मिनिटं. गतिज ऊर्जा म्हणजे काय? पदार्थाच्या 2 मिनिटं. आपण गतिज ऊर्जाबद्दल बोलून घेऊ तिथपर्यंत. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हटले जाते. पदार्थाच्या गतिमान ऊर्जेमुळे आतमधल्या कोणत्याही पदार्थाला प्राप्त झालेल्या ऊर्जेस काय म्हटलं जातं? गतिज ऊर्जा असे म्हटलं जातं. गतिज ऊर्जा म्हणजे आता तुम्ही म्हणसाल सर पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला प्राप्त झालेली गतिज ऊर्जा म्हणजे काय येईल? तर बघा गतिज ऊर्जेचं एक साधं सिंपल एक्झाम्पल तुम्हाला शिकवतो. ही व्याख्या लिहून घे जा. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला प्राप्त झालेल्या ऊर्जेला काय म्हटलं जातं? गतिज ऊर्जा असे म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आता एक गोष्ट लक्षात घेऊ की गतिज ऊर्जा कशी राहते. फॉर एक्झाम्पल ही बस आहे. ठीक आहे. तर ही शाळेची बस एकदम जुनीवाली जी आमच्या काळात राहायची. इवन आताच्या काळात सुद्धा तुम्हाला ते तिचं मॉडर्न रूप ट्रॅव्हलर्स म्हणून बघायला भेटते. ही गतिज ऊर्जेमध्ये आता इथे काहीतरी मुलं बसलेले. ठीक आहे. नाही तर तुम्हीच बसलेले असे विचार करा. जेव्हा ही बस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अशी ट्रॅव्हल करत गेली. आता हा भाऊ जो होता इथला जो ड्रायव्हर होता हा ड्रायव्हर एकदम पट्टीचा ड्रायव्हर होता. याने काय केलं? एकदम जोरजोरामध्ये गाडी चालत गेली. म्हणजे टोटल असं पकडा की 80च्या स्पीडनं भाऊ एकदम 80 km/h स्पीडनं एकदम गाडी घेऊन चालला रफसप. आणि एकदम अचानक भयानक काय झालं की याच्या समोरून एक छोटंसं असं काहीतरी वस्तू चालली गेली. तर हा काय करत? इथे आल्यानंतर सपकन ब्रेक दाबेल. मग ब्रेक दाबल्यावर काय होईल? हा जो मागचा बसलेला व्यक्ती आहे याच्या अंगावर पडून जाईल. बरोबर आहे. त्याच्या डोक्याला डोकं लागून जाईल त्याचं ढपकन. मग डोक्याला डोकं लागलं तर काय होऊन जाईल त्याचं? याला कुठून एनर्जी आली? हा तर शांततेत बसलेला होता ना. बरोबर आहे की नाही? हा कसा बसलेला आहे? 2 नंबरचा व्यक्ती हा शांततेत बसलेला आहे. ऊर्जा गती कोणाला होती? गाडीला. त्याच्यानंतर हे दोघी व्यक्ती असे पुढे आदळायला गेले. कशामुळे? तर बघा आपली व्याख्या काय म्हणते? पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात. म्हणजे पहिला पदार्थ तुमचा कोणता? ही गाडी. पहिली गाडी म्हणजे पहिला पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे कोणाला गती प्राप्त झाली रे भाऊ? ह्या आतमधल्या पदार्थाला गती प्राप्त झाली. आतमधल्या व्यक्तीला गती प्राप्त झाली. बरोबर आहे की नाही? मग आतमधल्या व्यक्तीला गती प्राप्त झाली म्हणून त्याला कोणती एनर्जी म्हटली जाईल? गतिज ऊर्जा. आणि त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? कायनेटिक एनर्जी. फॉर एक्झाम्पल बंदुकीतल्या गोळीमध्ये आतमध्ये स्प्रिंग असतो. काय असतो? असा चांगल्या क्वालिटीमधला स्प्रिंग असतो. आपल्या स्प्रिंग म्हटला की आपल्याला एकच स्प्रिंग आठवतो आपला पेनमधला स्प्रिंग. एवढा हलका स्प्रिंग नसतो. चांगला एकदम टाईट स्प्रिंग असतो. तर तो स्प्रिंग जो राहतो त्या स्प्रिंगला दाबून ठेवला जातो. आणि दाबून ठेवल्यामुळे त्याला जेव्हा सोडलं जातं तर सोडल्यामुळे त्याच्यामध्ये गतिज ऊर्जा येते. आणि तीच गतिज ऊर्जा बंदुकीतल्या गोळीला प्राप्त होते. आणि त्यामुळे ती गोळी जी राहते ती वेगाने बाहेर पडते. काय होते? वेगाने ती गोळी बाहेर पडते. आणि तिला सुद्धा काय असते? तुमची गतिज ऊर्जा सुद्धा असते. त्याच्यानंतर काय होतं? फॉर एक्झाम्पल आता ही सपोज एक क्रिकेटची पिच आहे. ठीक आहे.
ही क्रिकेटची पिच आहे आणि हिच्यावर असे 3 तुम्ही काय लावलेले आहे, स्टंप लावलेले आहे. इथून एक बॉलर आला आणि ह्या बॉलरने काय केलं, त्याच्या हातातनं असा बॉल सोडला, तर काय झालं, हा बॉल जाऊन धड 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 ह्या स्टंपला लागून गेला. आता स्टंपला लागल्यानंतर ह्या स्टंपचे काय झाले, 2 तुकडे होऊन गेले. बरोबर आहे. आता मला सांगा, एक साधी सिंपल आहे की ह्या गतिज ऊर्जा जी बॉलवर गतिज ऊर्जा होती, ती गतिज ऊर्जा कोणी लावली, बॉलरने लावली. बरोबर आहे ना. बॉल तर स्थिर बसलेला होता हातामध्ये, त्याने जेव्हा बॉलरने गतिज ऊर्जा त्यावेळेस त्या बॉलला लावली, तर ती गतिज ऊर्जा स्टंपला ज्यावेळेस लागणार ते तो स्वतः त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा गतिज करायचा प्रयत्न केला, त्या स्टंपला सुद्धा गतिज करायचा प्रयत्न केला. बरोबर आहे. पण स्टंप जमिनीमध्ये रोवलेला होता, तो गतिज व्हायला तयार नव्हता, त्यामुळे तो काय झाला, 2 भागामध्ये तुकडे झाले. कसे झाले, 2 भागामध्ये तुकडे झाले. असंच आयुष्यामध्ये सुद्धा होतं की जर आपण व्यवस्थित शिकलो नाही तर आयुष्याचे सुद्धा असेच तुकडे होतात. ठीक आहे ना. आज तुमचा आयुष्यामध्ये चांगला वेळ आहे की ज्यावेळेस तुम्ही चांगली मेहनत करू शकतात, तर तुम्ही यावेळेस जर चांगली मेहनत केली नाही तर तुमच्या आयुष्याचे पण अशाच लेवलचे तुकडे होतील. कारण आयुष्य तुम्हाला काय लावत आहे, आयुष्य थांबत नाही आहे, ती गतिज ऊर्जा घेऊन आलेलं आहे. ठीक आहे. त्या आयुष्यामध्ये बसलेलं तुम्ही, ते गतिज ऊर्जा तुम्हाला प्राप्त होत आहे, पण तुम्ही बदलायला तयार नाही आहे, तर काय होऊन जाईल, कालांतराने ह्या स्टंपसारखे तुमचे तुकडे होऊन जातील. ठीक आहे. आता गतिज ऊर्जेचं मग सूत्र काय येईल, गतिज ऊर्जा कशी राहते बघा. आता कायनेटिक एनर्जी कशी राहते, 1/2 mv वर्ग, 1/2 mv वर्ग. आता इथे बघा एम जो राहतो, एमला म्हटलं आता मास, काय म्हटलं आता मास, आणि यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं आता वस्तुमान. काय म्हटलं आता, वस्तुमान. व्ही राहतो व्हेलॉसिटीसाठी, कशासाठी राहतो, व्हेलॉसिटीसाठी, आणि ह्याला म्हटलं आता वेग. काय म्हटलं आता रे बाबा, वेग. म्हणजे तुमच्या वस्तूमध्ये जे वस्तुमान असेल, वस्तुमान काय, वस्तुमान जे राहतं हे कशामध्ये मोजलं तर रे भाऊ, ग्रॅममध्ये, किलोग्रॅममध्ये. तर तुमचे जे वस्तुमान असेल आणि त्या वस्तुमानामुळे जो तुम्ही वेग देता आहे, आता वेग कशामध्ये मोजतो आपण, मीटर पर सेकंदमध्ये. बरोबर आहे ना. मीटर पर सेकंदमध्ये किंवा किलोमीटर पर सेकंदमध्ये, पर अवरमध्ये, किलोमीटर पर अवरमध्ये वेग मोजला जातो. आता तुमच्या वस्तूमध्ये जो वेग असणार, वस्तूमध्ये जो वेग असणार आणि त्या वस्तूला जे वजन असेल त्याच्यावर तुमची कायनेटिक एनर्जी डिपेंड राहते. फॉर एक्झाम्पल, एकदम साध्या सिंपल शब्दामध्ये, एक छान दगड घ्या आणि समोरचा समोरच्या व्यक्तीला थोडासा मारून फेका, तर तो काय करेल, जोरात तुमचा रोडून उठल, अरे काय येडा झाला का, काय झालं का असं. आणि एक कागदाचा कपटा घ्या आणि त्याला मारून फेका. मारून फेकल्यावर तो काय करेल, तो एकदम म्हणजे की हा आपल्याबरोबर मस्ती करत आहे अशा दृष्टिकोनातनं तुमच्याकडे बघायला सुरुवात करेल. बरोबर आहे की. दगड मारल्यावर काय होईल, तुमच्यावर तो धावून येईल मग मारायसाठी तुम्हाला. बरोबर आहे की नाही. असं का, कारण दगडामध्ये एक वस्तुमान आहे, दगडामध्ये काय आहे, तुमचं वस्तुमान आहे. म्हणजे ते वस्तुमान कसं आहे, ते वस्तुमान असल्या कारणानंतर तो तुम्ही वेग दिला आणि वेग दिल्यामुळे तो सपकन त्याला जाऊन बसला. पण त्याच ठिकाणी तुम्ही कागदाचा फटका त्याच्यापेक्षा डबल वेगाने जरी फेकला तरी काय झाला, तो त्याला लागला नाही. म्हणजे काय, तुमचं वस्तुमान असणं फार आवश्यक आहे भाऊ कायनेटिक एनर्जीसाठी. म्हणजे त्याच्यानंतर आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, वेग दुप्पट असेल, वेग दुप्पट साठी तुम्हाला ऊर्जा चौपट असणं आवश्यक असते. किती असते, चौपट असणे आवश्यक असते. तुम्हाला जेवढी ऊर्जा लागते त्याच्यासाठी तुम्हाला वेग जर दुप्पट लागत असेल तर तुमच्या अंगी कशी लागते, ऊर्जा चौपट लागते. हा नियम एकदम डोळे पुसून लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर पुढचा आला, मला म्हणजे मी अशी आशा करतो की तुम्हाला कायनेटिक एनर्जी एकदम फार चांगल्या पद्धतीने समजली आहे. नाही समजलेली असली तरीही मला तुम्ही मेसेज करू शकतात. ऑलमोस्ट जे विद्यार्थी माझा व्हिडिओ पाहतात आहे त्यांच्याकडे सगळ्यांकडे माझा नंबर आहे. तुम्ही नंबरवर डायरेक्टली मेसेज करू शकता आणि मेसेज केल्यानंतर की सर डायरेक्टली फोन करा की हे मला नाही समजलं, मला वापस समजून सांगा. नाही तर मला डायरेक्टली येऊन भेटा, तुम्ही तुम्हाला डायरेक्ट समजवलं. ठीक आहे. दुसरी ऊर्जा आहे ती आपली पोटेन्शियल एनर्जी, तिला म्हटलं आता स्थितीज ऊर्जा. कोणती ऊर्जा म्हटलं ते, स्थितीज ऊर्जा. बघा बे, 1 मार्क फिक्स होईल, चॅप्टरला महत्त्वाचं आहे. स्थितीज ऊर्जा, पोटेन्शियल, हे काय आता पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी, आपण हा पोटेन्शियल शब्द लोजदा ऐकलेला आहे. कुठे ऐकलेला आहे, तुमच्या आतमध्ये लय पोटेन्शियल आहे, तुमच्या आतमध्ये लय पोटेन्शियल आहे, तुमच्या आतमध्ये लय पोटेन्शियल आहे, तुमच्या आतमध्ये एवढं पोटेन्शियल आहे की तुम्ही भरपूर काहीतरी करू शकता, जगाला फाडू शकता. असं काही जे व्हिडिओ येत राहतात तुम्ही पाहत राहतात स्वतःमध्ये हवा भरायसाठी, म्हणजे मोटिवेशनसाठी. पोटेन्शियल, तर आज तीच पोटेन्शियल एनर्जी आपण लक्षात घेणार आहोत की ती स्थितीज ऊर्जा, मराठीमध्ये त्याला काय म्हटलं आता, स्थितीज ऊर्जा. की स्थितीज ऊर्जा काय असते.
तर बघा याची व्याख्या काय लिहिलेली आहे, पदार्थाच्या स्थिती व आकारामुळे, आकारमानामुळे व बनावटीमुळे पदार्थाची स्थिती कॉमा आकारमान कॉमा व बनावटीमुळे ऊर्जा, त्याच्यामध्ये एक ऊर्जा सामावलेली असते. बघा पदार्थाची स्थिती त्याच्यानंतर पदार्थाचं आकारमान आणि पदार्थाची बनावट याच्यामुळे त्याच्यामध्ये एक ऊर्जा सामावलेली असते. त्याच ऊर्जेला काय म्हटलं आता, स्थितीत ऊर्जा म्हटलं आता. फॉर एक्झाम्पल, आता फॉर एकदम साध्या सिंपल शब्दामध्ये लक्षात घेऊ आपण. एक उंचावर एक पाणी साठवलेलं आहे. काय साठवलेलं आहे, उंचावर एक पाणी साठवलेलं आहे. आता ह्या उंचावर जे पाणी साठवलेलं आहे, जसं एक पाण्याची टाकी आहे, ठीक आहे ना, भुसावळमध्ये भरपूरशा पाण्याच्या टाक्याचं काम चाललेलं आहे. वर्षानुवर्षे एक पाण्याची टाकी बांधायला 8-8 वर्षे घेऊन राहिले. लाज बी नाही वाटत त्यांना, बरोबर आहे की नाही, म्हणजे कसे इंजिनियर आहे. आता ही पाण्याची टाकी आपण बघा 5 मिनिटात बांधून टाकली. आता ही टाकी बांधून चालणार नाही, ठीक आहे ना. आता ही बघा मी काय व्याख्येमध्ये काय बोललो होतो, पदार्थाची स्थिती म्हणजे बघा पाणी कुठे पडलेलं आहे, वरती आहे, म्हणजे एक स्थिती कशी आहे, त्याच्या वरच्या भागाला आहे, ठीक आहे ना. आकारमान म्हणजे काय, ह्या टाकीच्या आकारमानामुळे तिथे एक मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. आणि एक गोष्ट आहे, याच्यामुळे ह्या 2 परिणामांमुळे त्याच्यामध्ये एक स्थितीत ऊर्जा सामावलेली. आता तुम्ही म्हणसाल सर कशी, भाऊ एक काम कर, तिथे आहे ना एक जोरात असा एक नळ लाव. काय लाव, नळ लाव. आणि हा नळ लावल्यामुळे काय होईल, तुमचा इथून एक धाप पाणी तयार होईल, बरोबर आहे. ह्या स्थितीज ऊर्जा कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल, तुमची गतीजमध्ये कन्वर्ट होऊन जाईल आणि तुमच्या डोक्यावर सटकन धार येऊन पडेल. म्हणजे काय म्हणसाल तुम्ही, बाप रे बाप किती जोरात धार आली, बरोबर आहे. म्हणजे पदार्थाच्या काय म्हटलं आता, पदार्थाच्या स्थितीमुळे, पदार्थाची स्थिती कशी होती, उंचावर होती, पदार्थाची स्थिती उंचावर होती आणि त्याच्या आकारमानामुळे तुम्हाला काय जाणवलं, त्याची गती जाणवली. कशामुळे, तुमच्या डोक्यावर झालेल्या आघातामुळे. फॉर एक्झाम्पल, आपण भरपूरदा असे जमिनीवर बसलेले राहतो, खाली बसलेले राहतो आणि खाली बसलेले असताना तुमच्या डोक्यामध्ये धडकन काहीतरी पुस्तक येऊन पडणे, तुमच्या डोक्यावर काही पुस्तक येऊन पडणे, याला काय म्हटलं आता, तुमचे स्थितीत ऊर्जा. कारण पुस्तक वरती आहे, त्याची स्थिती आहे, त्याला एक आकारमान आहे, म्हणजे त्याला काहीतरी वजन आहे, ठीक आहे ना. आता वजन असल्यामुळे ते पुस्तक तुमच्या डोक्यावर येऊन पडलं आणि त्याच्यामुळे काय झालं, तुम्हाला एक आघात झाला आणि हा आघातच तुम्हाला काय भेटली, एनर्जी भेटली आणि तीच त्या एनर्जीला काय म्हटलं आता, पोटेन्शियल एनर्जी म्हटलं आता, ठीक आहे. आता बघा फॉर एक्झाम्पल, याचे काही सूत्र आहे, म्हणजे काही एक्झाम्पल आहे. धनुष्य बाणाची दांडलेली दोरी. भरपूरच्या पेपरमध्ये काय होतं, तुम्हाला याचं हे नाही विचारत की याला काय म्हणतात, हे कसं आहे, हे उदाहरण दिले जातात की धनुष्याची ताणलेली दोरी. तर ताणलेली दोरी, भविष्य धनुष्याची ताणलेली दोरी. आता धनुष्याची ताणलेली दोरी म्हणजे काय झाला, त्याच्या स्थितीमुळे त्याला एक पोटेन्शियल एनर्जी आली की नाही, की तो कधीही सुटायला तयार आहे एकदम जोरात. म्हणजे काय झालं, ताणलेली दोरी हे कशाचं येणार एक्झाम्पल आलं, पोटेन्शियल एनर्जीचं. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आणखी आपण बघू, दाबलेला स्प्रिंग. तुम्हाला सांगितलं की बंदुकीच्या गोळीमध्ये जो दाबलेला एक स्प्रिंग आहे, त्या दाबलेल्या स्प्रिंग म्हणजे त्याच्या स्थितीमुळे त्याला काय झाली, एक एनर्जी प्राप्त झाली. आता एनर्जी प्राप्त झाली म्हणजे काय झालं रे, तिथे स्थिती जी आली त्याच्यामध्ये एक पोटेन्शियल आलं. समजलं का, म्हणजे काय, पदार्थामध्ये त्याच्या स्थितीमुळे त्याला त्याची एनर्जी प्राप्त होत असते. रेग्युलर आयुष्याशी जोडून बघू आता एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, एक व्यक्ती आहे जो फार श्रीमंत घरातला आहे, ठीक आहे ना, त्याची स्थिती कशी आहे, श्रीमंत घरातली त्याची स्थिती आहे, श्रीमंत आहे तो. आणि आता आपलं एक्झाम्पल बघू आपण, जे विद्यार्थी माझे पाहतात ते ऑलमोस्ट बऱ्यापैकी गरीब आहेत. म्हणजे आता बघा, हा श्रीमंत व्यक्ती आहे, याला काम करायची गरज नाही, याला अभ्यासाची गरज नाही, याला काय घेतली, त्याच्या बाबानं बुलेट घेतली, मोबाईल घेतला, लगेच त्याचं फटकन दिवशी एकदम लग्न करून दिलं, मुलं झाले, याचं आयुष्य कसं चाललं आहे रे, आरामात आहे. याला काही नवीन करायची गरज आहे का आयुष्यात, नाही. जे चाललं ते चालत चाललंय, जो पैसा येतोय तिच्यामध्येच तो काहीतरी नवीन करतोय, याला आयुष्यामध्ये दुसरं काहीच नाही. आता गरीब भाऊ, स्थितीमुळे स्प्रिंग कसा आहे, दाबल्या गेलेला आहे. स्प्रिंग म्हणजे काय, आपण गरिबीमुळे आपण काय केले, दाबल्या गेलेलं आहे आणि दाबल्यामुळे आपल्या अंगी एक पोटेन्शियल जनरेट झालेलं आहे की आपण शून्यापासून सुरुवात करतोय. कुठून सुरुवात करतोय आपण, शून्यापासून सुरुवात करतो आहे. आणि हा शून्य एका दिवशी मोठा एखादा ऑफिसर होऊन बाहेर येणार आहे.
बरोबर आहे ना. मोठा एक ऑफिसर होऊन बाहेर येणार आहे, एक चांगलं व्यक्तिमत्व तुमच्यामध्ये घडत आहे. कशामुळे? तुमच्या गरिबीमुळे, तुमच्या स्थितीमुळे. त्यामुळे तुमच्या अंगी काय आहे? पोटेन्शियल एनर्जी दाबून ठेवलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे काय? जर व्यक्ती जर स्थितीमुळे म्हणजे त्याच्या परिस्थितीमुळे, जर परिस्थितीमुळे, ते काय आहे? परिस्थिती म्हणून नावच ते ठेवलं आहे, स्थिती, परिस्थिती. परिस्थितीमुळे जर तो व्यक्ती दाबून ठेवलेला आहे भाऊ, जेवढा व्यक्ती दबतो ना तेवढा त्याच्या अंगी तेवढी एनर्जी प्रोड्यूस होते. समजलं का? म्हणून पोटेन्शियल एनर्जी ही फार महत्त्वाची. आता हिच्यामध्ये एक गंमत आहे बघा. फॉर एक्झाम्पल आता एक त्याचं सगळ्यात पहिलं एक सूत्र लक्षात घेऊन घेऊ की पोटेन्शियल एनर्जी कशी तयार होते भाऊ. आता पोटेन्शियल एनर्जी काही ना काही तुमच्या अंगी वस्तुमान असणं आवश्यक आहे. मास शिकवलं मी, एम फॉर काय आहे? मास आहे, वस्तुमान आहे. त्याच्यानंतर ही पोटेन्शियल एनर्जी काम कोणाच्या भरोशावर करते? ती काम करते ग्रॅव्हिटीच्या भरोशावर, गुरुत्वाकर्षणाच्या भरोशावर. याला काय म्हटलं असेल? जी फॉर ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण. एच फॉर काय म्हणता येईल तुम्हाला? हाईट. तो खूप वस्तू हाईटवर असणं आवश्यक आहे, हाईटवर असणे आवश्यक आहे. म्हणजे एक आहे की फॉर एक्झाम्पल आता तुम्ही मी काय केलं, एक वस्तू घेतली, त्या वस्तूचं मास होतं 10 किलोग्रॅम. ग्रॅव्हिटी ही पाठ करावं लागते 9 मीटर पर सेकंद स्क्वेअर, ही एवढी ग्रॅव्हिटी असते. आणि हाईट मी 6 फुटाच्या हाईटवर ठेवली, तर तिचं पोटेन्शियल एनर्जी तिच्यामध्ये किती आहे हे आपण लगेच समजून शोधू शकतो. जर आपण हे गणित सॉल्व केलं तर आपल्याला काय भेटून जाते? पोटेन्शियल एनर्जी जी आहे त्या वस्तूच्या अंगी किती पोटेन्शियल एनर्जी आहे हे आपल्याला लगेच कळून येतं. 10 गुणिले 9.8 गुणिले 6 करून घ्या, तुमची पोटेन्शियल एनर्जी तुमची लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. आता पुढचा एक गोष्ट लक्षात घेऊ. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही ध्रुवावर गेलात. काय गेले? ध्रुवावर गेले. ध्रुव समजतो ना, उत्तर ध्रुव, तो आकाशातला ध्रुव तारा नाही रे. तुम्ही ध्रुवावर गेले आणि ध्रुवावर गेल्यानंतर तुमचं असं लक्षात आलं की ध्रुवावर तुमचं वजन कसं? जास्तच आहे. काय आहे? ध्रुवावर तुमचं वजन कसं आहे? जास्तच आहे. म्हणजे काय? एक गोष्ट लक्षात घ्या की जसं तुम्ही विषुववृत्तावर असतात तर विषुववृत्तावर हे जे ग्रॅव्हिटी राहते ही राहते 9.7 आणि जेव्हा तुम्ही ध्रुवावर जातात तर ध्रुवावर ही ग्रॅव्हिटी राहते 9.8. किती राहते? 9.8. म्हणजे तुमची स्थितीज ऊर्जा जी राहील ती ध्रुवावर कशी राहील रे भाऊ? जास्त. आणि विषुववृत्तावर कशी राहील? ती कमी राहील. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचं वजनही केलं तर वजनही ध्रुवावर तुम्हाला काय भेटेल? जास्त भेटेल ॲज कम्पेअर टू विषुववृत्त. ठीक आहे. आता ऊर्जा अक्षयतेचा नियम. आता ऊर्जा कशी असते? ऊर्जा अक्षयतेचा नियम बघा. ऊर्जा अक्षयतेचा नियम एकदम सोपा आहे, एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही की नियम आहे तर काही होणार आहे. बघा, एक 2 मिनटं. ठीक आहे. ऊर्जा अक्षयतेचा नियम. ऊर्जा निर्माण करता येत नाही बाबा. आता म्हणाल सर आपण तर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये तो ऊर्जा निर्माण करतो. हो बाबा, सगळं मान्य आहे, पण तुम्ही ऊर्जा कशातनं निर्माण करता आहे? कोळशातनं ऊर्जा निर्माण करताय. तर कोळशाच्या अंगी ऑलरेडी ऊर्जा आहे, त्यामुळे ती ऊर्जा कधीच तुम्ही निर्माण नाही करत आहे, फक्त त्याच्या अंगी आहे ती बाहेर काढत आहे. तर ऊर्जा निर्माण करता येत नाही. त्याच्यानंतर ऊर्जा नष्टही करता येत नाही. म्हणजे काय? आता ऊर्जा नष्टही करता येत नाही, ती फक्त रूपांतरित केली जाते. काय नियम आला? ऊर्जा निर्माण करू शकत नाही. ऊर्जा काय होते? निर्माण होऊ शकत नाही. त्याच्यानंतर ऊर्जा नष्टही होऊ शकत नाही. त्याच्यानंतर ऊर्जा फक्त काय होते? रूपांतरित होते. यालाच काय म्हटलं आता? ऊर्जेचा अक्षयतेचा नियम. ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हटलं. आता एक गोष्ट लक्षात घ्या इथे. ऊर्जा तुमची कशाच्या स्वरूपात असते? एक तर तुमची पारंपरिक ऊर्जा आणि एक राहते दुसरी राहते अपारंपरिक, म्हणजे तुमची नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी, कन्व्हेन्शनल एनर्जी आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी. त्याला कोणती म्हणतो आपण? एक पारंपरिक ऊर्जा आणि दुसरी येते अपारंपरिक ऊर्जा. आता पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा म्हणजे काय? पारंपरिक म्हणजे ऊर्जा
तुमची तयार करता येत नाही, नव्याने तयार करता येत नाही, ते आहे तेवढीच राहणार. ते एकदा झाली की त्याचा विषय संपला. तो जो साठा आहे, तो जिथपर्यंत जो साठा आहे तिथपर्यंत तुम्ही चालले, तिथपर्यंत चाललं होईल. ते पुन्हा रिपीट करता येत नाही. अपारंपरिक म्हणजे काय भाऊ, नव्याने येते, नव्याने तयार होत राहते, नव्याने मिळते, ते आपल्याला नव्याने तयार होत राहते, नव्याने तयार होते. तिचा साठा भरपूर आहे, जो न संपणारा आहे, अशी ऊर्जा आहे पारंपरिक ऊर्जा. अपारंपरिक ऊर्जा, पारंपरिक ऊर्जेचा साठा लिमिटेड आहे, अपारंपरिक ऊर्जेचा साठा जो आहे तो लिमिटेड नाही आहे, तो अनलिमिटेड आहे, तो नव्याने तयार केला जाऊ शकतो. ठीक आहे. जसं आता पहिलं पारंपरिक ऊर्जा म्हणजे काय, तर पारंपरिक ऊर्जा म्हणजे एक आहे की जीवाश्म इंधन. काय होतं, जीवाश्म इंधन. आता तुम्ही म्हणता सर जीवाश्म इंधन काय भानगड आहे, तर बघा जीवाश्म इंधन म्हणजे काय, भरपूर वर्षा अगोदर, तुम्हाला हा इतिहास तर सगळ्यांना माहिती आहे की भरपूर वर्षा अगोदर भरपूरशा लोक एक जमिनीखाली दबलेले होते आणि जमिनीखाली दबल्यामुळे त्यांच्यावर काय परिणाम झाला की बिना ऑक्सिजनमुळे त्या व्यक्तींवर क्रिया होण्यात आली. बघा ऑक्सिजन जर ह्या व्यक्तींच्या जर कोणत्याही व्यक्तीची बॉडी किंवा कोणत्याही प्राण्याची बॉडी अशी पडलेली असेल, तर पडलेली असल्या कारणानं तिचं विघटन जे राहतं ते ऑक्सिजनच्या साह्याने केलं होतं. कोणाच्या साह्याने केलं होतं, ऑक्सिजनच्या साह्याने केलं होतं. पण ज्या वेळेस ऑक्सिजन अशा भरपूरशा दगडांखाली जर आपण दबून गेलो तर आपल्याला ऑक्सिजन भेटेल का रे, नाही. तिथेच आपलं बिना ऑक्सिजनमुळे काय होऊन जाईल, आपला मृत्यू होऊन जाईल. आणि आपलं जे शरीर आहे ते बिना ऑक्सिजनचं ज्यावेळेस विघटित व्हायला लागून जातं, बिना ऑक्सिजनमुळे विघटित व्हायला लागून जातं, तेव्हा त्याचं रूपांतर मेणामध्ये होतं. कशामध्ये होतं, मेणात होतं. आणि त्याच मेणावर आणखी प्रेशर पडत गेलं की त्याच्यापासून हे जीवाश्म इंधन तयार होतं. बघा याच्या नावातच दिलं आहे रे, काय दिलं आहे, जीवाचा जीव घेतला कोणी अश्माने. अश्म म्हणजे काय रे, दगड. जीवाचा जीव घेतला कोणी दगडाने घेतला, म्हणून त्याच्यापासून काय तयार झालं, इंधन तयार झालं. तर प्रोसेस समजून घ्या. तुमचा म्हणजे भरपूर वर्ष अगोदर जे जमिनीखाली प्राणी दाबले गेले ते ऑक्सिजनच्या बिना त्यांच्या शरीराचं विघटन झालं आणि त्यांचं रूपांतर कशामध्ये झालं, मेणामध्ये झालं. आणि मेणाचं रूपांतर कशामध्ये झालं, इंधनामध्ये झालं. कशामध्ये झालं, इंधनामध्ये झालं. आता हिच्यामधलं जे मेणाचं रूपांतर जे इंधनामध्ये होतं याला म्हटलं आता कोरेजन. काय म्हटलं आता, केरोजन. काय म्हटलं आता याला, केरोजन. जेव्हा मेणाचं रूपांतर इंधनामध्ये होणे त्याला काय म्हटलं आता, केरोजन. तापमानामुळे द्रवरूपी पेट्रोलियम व वायुरूपी हायड्रोकार्बन हा नैसर्गिक वायू काय पडतो, बाहेर पडतो. त्याला केटेजेनेसिन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, केटेजेनेसिस म्हटलं जातं. काय म्हटलं आहे मी, वापस एक लक्षात द्या, लिहून घ्या. तापमानामुळे द्रवरूपी पेट्रोलियम व वायुरूपी नैसर्गिक वायू. काय म्हणतोय मी, तापमानामुळे द्रवरूपी पेट्रोलियम म्हणजे समजलं तुम्हाला, वायुरूपी हायड्रोकार्बन म्हणजे नैसर्गिक वायू, वायुरूपी हायड्रोकार्बन नैसर्गिक वायू जेव्हा रूपांतरित होतो त्याला केटेनोसिस म्हटलं जातं, केटॅनोसिस म्हटलं जातं. अशाच प्रकारे मृत सभे गाळल्यामुळे स्थायीरूपी खोडसासुद्धा तयार झालेला आहे. आता एक लक्षात घेऊ आपण, हायड्रोकार्बन. जेवढंही इंधन तुम्हाला जमिनीवर भेटलं जातं ना, हे सगळं हायड्रोकार्बन आहे. काय आहे, हायड्रोकार्बन. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल पेट्रोल, डिझेल, केरोसिन, कोळसा, अजून कितीही म्हणजे नॅचरल गॅस वगैरे तुमच्या घरामध्ये येणारा गॅस वगैरे हे सगळं कशाचं रूपांतर आहे, हायड्रोकार्बनचं बनलेलं आहे. पुढे आता हिच्यामध्ये भरपूर आहे, 4 प्रकारचे हायड्रोकार्बन पडतात. मिथेन, इथेन, प्रोपेन. हे तुम्हाला थोडंसं फक्त कानावर जायला पाहिजे म्हणून मी सांगतोय. पेट्रोलियम पदार्थ हायड्रोकार्बनच्या रूपाचे बनलेले आहे, हे सांगितलं मी तुम्हाला. हायड्रोजनच्या प्रमाणानुसार त्याच्या अवस्था असतात, म्हणजे हायड्रोजनचे जितके अणू त्याच्यामध्ये असतील त्याच्यानुसार तो कन्वर्ट होत जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा 4 प्रकारचे हायड्रोकार्बन असतात, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे काय झालं तुमचे हायड्रोकार्बन. काय झाले, हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे काय रे, एकदम साधं सिंपल आहे बघा, काही एवढं घाबरायसारखं विषय नाही. हा CH याला काय म्हटलं आता, हायड्रोकार्बन म्हटलं आता. हा CH4, CH2, त्याच्यानंतर CH3 हे याचे रूप आहे. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. याला काय म्हटलं आता, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. ह्या हायड्रोकार्बनमध्ये हायड्रोजनची मात्रा किती आहे त्याच्या हिशोबाने याचे प्रकार पडत असतात. तर बघा, जिच्यामध्ये 5 ते 18 कार्बन
असणारे हायड्रोकार्बन असतील 5 ते 18 काय असतील, कार्बन असतील. कार्बन म्हणजे हा सी म्हणजे तुमचा काय आला, कार्बन. हा सी म्हणजे काय आला, कार्बन. 5 ते 18 म्हणजे 5 असा असला, C5 असला तर C5 म्हणजे C 5 ते 18 प्रमाणात असला तर तुमचं पेट्रोल आणि डिझेल होतं. काय होतं, पेट्रोल आणि डिझेल होतं. आणि 18च्या पुढे जर असलं तर ते एक जेली असते, म्हणजे मेद स्वरूपामध्ये एक जेली असते ते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आता पेट्रोलियम शुद्धीकरण कसं होतं. जसं फॉर एक्झाम्पल आपण जर भारतामध्ये अरबमधनं तेल आणलं किंवा रशियामधनं तेल आणलं. ठीक आहे. आता अरब किंवा रशियामधनं तेल आणल्यानंतर आपल्याला तर काही डायरेक्टली ते काही पेट्रोल डिझेल काहीतरी वेगळं करून देत नाही. मग हे पेट्रोल आणि डिझेल हे वेगळं कसं केलं जातं, ऊर्जा कशी निर्माण केली जाते त्याच्याबद्दल आपण बघतो आहे. तर पेट्रोलियम शुद्धीकरण जेव्हा भूगर्भामधनं आपण तेल काढतो तर त्या तेलाला काय म्हटलं तरी, त्या तेलाला म्हटलं तर क्रूड ऑइल. काय म्हटलं तर क्रूड ऑइल. हे असेच कंटेनर ते डायरेक्टली ते पॅक करतात, म्हणजे डायरेक्टली अरब देशातनं रशियामधनं डायरेक्ट ऑइलचे डबे भरले जातात. हे कच्चं तेल जमिनीतनं काढलं जातं आणि हेच डबे भरून भारतामध्ये पाठवले जातात, म्हणजे ज्या देशामध्ये रिक्वायरमेंट असेल त्या देशात पाठवलं जातात. मग नंतर ह्या क्रूड ऑइलवर आपल्याकडे प्रोसेस केली जाते. कशी प्रोसेस केली जाते आपल्याकडे, आता हिच्यामध्ये काय करण्यात येतं बघा. एक असं एक भरपूर मोठी एक नळी तुम्हाला ठेवते. आता तुम्ही जर मनमाड भागामध्ये गेले आणि कधी त्या चाळीसगावच्या मनमाडच्या मधात एक स्टेशन आहे, तिथे जर गाडी बंद पडली तर तुम्हाला हा अशा प्रकारचा एक प्लॅन्ट दिसेल. हा असा एक उलटा प्लॅन्ट असतो. इकडनं काय करण्यात येतं, इकडनं अशा प्रकारचं याला एक तोंड दिलेलं राहतं आणि इथून सुद्धा एक तोंड देण्यात येतं. ठीक आहे ना. आता इथून काय होतं, जशी हिच्यामधनं क्रूड ऑइल जे राहतं ते सोडलं जातं आणि हिच्यामध्ये कंटिन्युअस लेवलनं हीट राहते. हीटचे असे पात्र राहतात. ठीक आहे. आता हिच्यामध्ये काय होतं, सगळ्यात पहिले ह्या इथे गेलं तर तुम्हाला काहीतरी वेगळा भेटेल, इथून जास्त हीट झाली इथून काहीतरी वेगळा मिळेल. त्याच्यानंतर असं ऊर्ध्वपातन होत इथून तुमचा नैसर्गिक वायू बाहेर पडतो. काय बाहेर पडतो, नैसर्गिक वायू बाहेर पडतो. फॉर एक्झाम्पल आता टेम्परेचरसुद्धा तुम्हाला सांगून देतो मी. त्या आणलेल्या क्रूड ऑइलला आपण उकळल्यानंतर त्याची वाफ होते आणि ते वाफ एकत्रित केली जाते. फॉर एक्झाम्पल याला 400 डिग्रीपर्यंत उकळलं जातं. कितीपर्यंत, 400 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत याला उकळलं जातं. पण याच्या अगोदरच आपल्याला सगळ्या गोष्टी मिळायला सुरुवात होतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 150 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत याला उकळलं तर 150 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत जे उकळल्यानंतर जे वाफ वरती येते त्याला म्हटलं जातं गॅसोलीन. काय म्हटलं जातं, गॅसोलीन. याला म्हटलं जातं गॅसोलीन. आणि हाच गॅसोलीन हा आपण रोज गाडीमध्ये टाकतो, त्याला काय म्हटलं जातं, पेट्रोल. काय म्हटलं जातं, पेट्रोल. म्हणजे आता तुमचं इथपर्यंत आलं, मी 150 डिग्री टेम्परेचरला याला तापवलं तर इथे सुद्धा त्याची काय झाली, वाफ झाली. ह्या वाफ झाल्यामुळे जे बाहेर पडलं, वाफेचं ऊर्ध्वपातन केलं जातं आणि ऊर्ध्वपातनामुळे तुमचा गॅसोलीन हा वायू बाहेर पडतो आणि त्यालाच काय म्हटलं जातं आपण, पेट्रोल म्हणतो. त्याचप्रमाणे दुसरा वायू आहे आपला आहे डिझेल. डिझेल जातं 300 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत. किती डिग्रीपर्यंत, 300 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत डिझेलला उकळावं लागतं. आता त्यामुळे काय होईल, तुमचं इथे तुमचं डिझेल तयार होईल. रुडॉल्फ डिझेल नावाच्या व्यक्तीने इंधनाचे इंजिन तयार केले होते, म्हणजे या डिझेलचं इंजिन तयार केलं होतं. म्हणजे डिझेल कधी भेटतं भाऊ तुम्हाला, 300 डिग्री तापमानाला तुम्हाला काय भेटून जातं, डिझेल भेटतं. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पेट्रोल एवढं महाग का, ज्या ऑइलमधूनच तुमचं डिझेलही मिळतंय, पेट्रोल मिळतंय, तर पेट्रोल एवढं महाग का. फॉर एक्झाम्पल एकदम साधं सिंपल एक्झाम्पल समजवतो तुम्हाला. सगळ्यात पहिले तुम्ही क्रूड ऑइल घेतलं. क्रूड ऑइलमधून तुम्ही सगळ्यात पहिले म्हणजे एक दूध घेतलं. दुधावर पहिले एक उकळी दिली. एक उकळी दिल्यानंतर बघा बाहेर साय आली. ती साय कशी राहते, जाडी राहते. पहिल्या दुधाची साय कशी राहते, जाडी राहते. मग ती साय आपण काढतो, एका पातेल्यात जमा करतो. कशासाठी, तूप करायसाठी. तर त्या सायला फार महत्त्व आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर एकदा वापस संध्याकाळी दूध तापवल्यानंतर साय कशी येते, तुमची बारीक येते. कशी येते, साय बारीक येते. ते साय आपली आई कधीच जमा करत नाही, किंवा आई कधीच जमा करत नाही आणि त्याचं कधीच तुम नाही करत. ते साय पोरांना खायला देते. तर तसंच ते दुसऱ्या नंबरची साय कोणती आली, तुमची डिझेल. हे कशी आहे, स्वस्त. पेट्रोल काय आहे, महाग आहे. कारण हिच्यातनं काय होतं, आपला मॅक्झिमम जे आहे तुमच्या गाडीचा परफॉर्मन्स वाढतो आणि डिझेलमुळे काय होतं, गाडी धूर सोडायला सुरुवात करून देते. गाडीचा मेंटेनन्स जास्त निघतो. पेट्रोल गाडीचा मेंटेनन्स जो आहे तो कमी आहे, डिझेल गाडीचा मेंटेनन्स जास्त असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे निघतं 200 डिग्री सेंटीग्रेड यांच्या दोघींच्या मध्यभागी. 200 डिग्री सेंटीग्रेड मध्ये
निघतं केरोसिन, जे आता सध्या बंद झालेलं आहे, कारण प्रदूषण जे राहतं याच्यामुळे जास्त वाढतं, त्यामुळे भारत सरकारनं याच्यावर बॅन आणलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे हिच्यामध्येच LPG, ब्युटेन, आयसोब्युटेन आणि प्रोपेन. काय म्हणतोय मी? ब्युटेन, आयसोब्युटेन आणि प्रोपेन यांच्या मिश्रणातनं काय तयार होतो? तुमचा LPG तयार होतो. ब्युटेन, आयसोब्युटेन आणि प्रोपेन. आणि हा LPG तुम्हाला कुठे कितीवर भेटतो? LPG 370 डिग्री सेंटीग्रेडला तुम्हाला काय भेटतो? LPG भेटतो. काय सांगितलं मी तुम्हाला? सगळ्यात पहिले ब्युटेन सांगितला, ब्युटेन, आयसोब्युटेन आणि प्रोपेन. ह्या तिघींच्या मिश्रणातनं, म्हणजे हे 3 जे मोलिक्यूल आहे किंवा संरचना आहे त्याच्यापासून तुम्हाला LPG मिळते. त्याच्यानंतर नफ्या. आता नाफ्या हा एक याच्यातूनच भेटणारा एक पदार्थ आहे. ह्या नाफ्यापासनं आपल्या महाराष्ट्रामध्ये दाभोळ विद्युत वीज प्रकल्प आहे. काय म्हटलं त्याले? नाफ्या. ह्या कोणता आहे? दाभोळमध्ये हा जो पदार्थ बाहेर पडतो, ह्या पदार्थापासून दाभोळमध्ये विद्युत वीज प्रकल्प आहे. विद्युत वीज प्रकल्प आहे. ठीक आहे. म्हणजे नैसर्गिक वायू ह्याचे साठे व खनिज तेलाच्या साठ्यापेक्षा जास्त आहे. आता नैसर्गिक वायू, आता बघा हा वायू जो शिकवला आपल्याला, हा वायू जेव्हा किंवा ही काय तुमचे जीवाश्म इंधन आहे. कोणते इंधन आहे? जीवाश्म इंधन आहे. आता मी तुम्हाला नैसर्गिक वायूबद्दल माहिती देणार आहे. आणि आता हिच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न जे आहे आपले हिच्यामध्ये विचारले जातात. ठीक आहे. आपण शिकलो की क्रूड ऑइल बाहेर काढलं त्यावेळेस कसं राहतं त्याच्यानंतर ते किती डिग्रीला उकळलं तर पेट्रोल भेटतं, किती डिग्रीला डिझेल भेटतं, किती डिग्रीला केरोसिन, LPG वगैरे भेटतं. आता आपण बघणार आहोत नैसर्गिक वायू. आता एक लक्षात ठेवा, ह्याचे साठे जे आहे ते खनिज तेलापेक्षा कसे आहे? जास्त आहे. कशाचे? नैसर्गिक वायूचे. खनिज तेलापेक्षा याचे साठे जे आहे नैसर्गिक वायूचे जास्त आहे. नैसर्गिक वायूमध्ये काय येतो? तुमचा CNG येतो. काय येतो? CNG येतो. मिथेन वायू याच्यामध्ये काय असतं? प्रमुख घटक याचा काय आहे? मिथेन वायू. काय आहे प्रमुख घटक? तो याचा मिथेन वायू जो आहे याचा प्रमुख घटक आहे. हा यालाच काय म्हटलं? आता याच्यातला पहिला प्रकार जो आहे याला म्हटलं तर CNG. आता CNGचा फुल फॉर्म कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. आता याला काय केलं जातं? 20 ते 25 पास्कल, मेगापास्कल, 20 ते 25 मेगापास्कल मध्ये याचा दाब देऊन याला एका सिलेंडरमध्ये भरलं जातं आणि यालाच काय केलं जातं? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात येतं. ठीक आहे ना. याचा ट्रान्सपोर्टसाठी भरपूरसे टर्म्स राहतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी. त्यामुळे हा जो आहे हा इझिली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. ठीक आहे ना. मेगापास्कल म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावर प्रेशर ठेवून याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर याचा दुसरा भाऊ जो आहे तो आहे LNG. लिक्विफाईड नॅचरल गॅस. लिक्विफाईड नॅचरल गॅस. ठीक आहे. आता हा काय होतो? 120 डिग्री सेंटीग्रेड ते 170 डिग्री सेंटीग्रेडमध्ये या भाऊला थंड ठेवावं लागतं. मायनस 120 डिग्री सेंटीग्रेड ते 170 डिग्री सेंटीग्रेडमध्ये याला थंड ठेवावं लागतं. ह्याच प्रोसेसला म्हटलं तर क्रायोजेनिक. काय म्हटलं तर? क्रायोजेनिक असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता पुढचा पार्ट बघूया आपण याचा. PNG पाईपलाईनड नॅचरल गॅस. PNG पाईपलाईनड नॅचरल गॅस. पाईपलाईनड नॅचरल गॅस. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये पाईपलाईनड नॅचरल गॅस काय असतो?
याच्यामध्ये घरगुती वापरासाठी पाईपलाईन टाकली जाते. जशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आपण बघतो की पाईपलाईनद्वारे गॅस घरामध्ये येतो, सिलेंडरवाला येत नाही, ते फक्त एक लाईन टाकलेली राहते आणि त्याच्याद्वारे तुम्हाला महिन्याचं 200-300 रुपये जे बिल येतं ते पेड केलं जातं. त्याच्यानंतर कोल बेड मिथेन हा एक येतो, कोल मिथेन, हे तोंडीच वाचून सांगून देतो मी तुम्हाला. याला म्हटलं जातं CBM, कोल बेड मिथेन. कोल बेड मिथेन हे भानगड काय आहे ते समजून घ्या. आता हे पाईपलाईनला नॅचरल गॅस ऑलमोस्ट तुम्हाला समजलं असेल की काय आहे की जो आपण आपल्या घरामध्ये सिलेंडर भरून आणतो त्याच्यापेक्षा हा गॅस आपल्याला जास्त परवडतो. त्याच्यानंतर कोल बेड मिथेन काय, नैसर्गिक वायू प्रकाश व कोळशाच्या खाणीतून तयार होतो हा. त्याच्यानंतर जीवाश्माचे रूपांतर कोळशात न होतात हा वायू मिळतो. म्हणजे काय राहतं, भरपूरशा वर्षा अगोदर जसे जीवाश्म दबलेले होते तर त्याचं काय होतं, भरपूरदा म्हणजे कोळशामध्ये रूपांतरित न होता हा वायूमध्ये त्याचं रूपांतर होतं. त्यालाच काय असलं कोल बेड मिथेन. मिथेन वायू वेगळा करून दाब देऊन वाहिला जातो. ठीक आहे ना, मिथेन वायू जो राहतो त्याला वेगळा करतात आणि त्याच्यावर दाब देऊन हा वाहिला जातो. हिच्यामध्ये CBMमध्ये 95% शुद्ध मिथेन असतं. काय असतं, 95% शुद्ध मिथेन. आणि याला वाहण्यासाठी काय करावं लागतो, दाब देऊन याला वाहावा लागतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये H2S सारखा विषारी वायू नसतो. H2S सारखा विषारी वायू यामध्ये नसतो. त्याच्यानंतर पर्यावरणासाठी चांगला असून ज्याची किंमत जास्त असते. CBM म्हणजे कोल बेड मिथेन याची किंमत कशी राहते, नॅचरल गॅस, आपला नॅचरल गॅस म्हणा किंवा घरामध्ये म्हणणारा LPG म्हणा याच्यापेक्षा याची किंमत कशी राहते, जास्त असते. ठीक आहे. त्याच्यानंतर गॅस हायड्रोजन, ध्रुवीय प्रदेशामध्ये आढळणारा भाग. गॅस हायड्रोजन म्हणजे हायड्रोजनच्या स्वरूपामध्ये तुम्हाला काय आढळतो, गॅस आढळतो. आता हा कुठे आढळतो, गॅस हायड्रोजन हा ध्रुवीय प्रदेशामध्ये आढळतो. ध्रुवीय प्रदेशामध्ये आढळतो. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघू आपण, शेल गॅस. शेल म्हणजे एक शेल नावाचा एक दगड असतो. आता शेल गाळाचा खडकापासून हा तयार झालेला, गाळाचा खडक याच्यापासून तयार झालेला दगडाला आपण काय म्हणतो, शेल दगड असे म्हणतो. शेल दगड कशाला म्हणतो आपण, गाळाचा खडक नदीमध्ये सापडणारे जे दगड असतात ते गाळाचे दगड असतात. त्या गाळाचा दगड तर आपण कुठेही पाहू शकतो. गाळाचा खडकापासून तयार झालेला हा शेल नावाचा दगड असतो, ज्याच्यामध्ये पेट्रोलियम पदार्थ जास्त असतात. शेल खडकामध्ये शेल गॅस असतो. कोणता, शेल खडकामध्ये शेल गॅस असतो. ठीक आहे. आता हा शेल जो आहे हा गाळाचा दगड म्हणून ओळखला जातो. गाळाचा खडक, याच्यावर थोडंसं लक्ष ठेवा, गाळाचा खडक म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर गॅस निर्मितीसाठी पाण्याची आवश्यकता असते. याच्यामध्ये गॅस निर्मितीसाठी, शेल दगडामध्ये गॅस निर्मितीसाठी कशाची गरज असते, पाण्याची. बघा मी पहिलेच सांगितलं काय हे गाळाचा खडक आहे. गाळाचा खडक कुठे आढळतो, पाण्याच्या जवळ, पाण्यामध्ये. आता याच्याच ज्या दगडाच्या खालती तुमच्या जीवाश्म दबलेले गेले, म्हणजे त्याच्यातला एक दगडसुद्धा हा कोण आहे, शेल. हा कशामुळे तयार झाला, गाळामुळे तयार झाला. गाळाचा थर रचत एक दगड तयार झाला आणि त्याच्यामुळे त्याच्या खालती काय तयार झाला, गॅस तयार झाला. जीवाश्माच्या ज्वलनातून औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती होते. बरोबर आहे. जीवाश्माच्या ज्वलनातूनच आपल्या याच्यामध्ये औष्णिक विद्युत निर्मिती होते. जसं फॉर एक्झाम्पल दीपनगरला गेला तिथे सुद्धा जीवाश्म जाळला जातो. कोणता जीवाश्म, कोळसा हा जाळला जातो आणि त्याच्यानुसार वीज निर्मिती होते. आणि याची 2021 पर्यंत किती होता, 65% भाग जो होता हा कशावर डिपेंड आहे, आपला विद्युत एनर्जी जी आहे 65% ही
दगडी कोळसा म्हणजे औष्णिक विद्युत केंद्रापासून तयार होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त प्रदूषण ह्या औष्णिक विद्युत केंद्राद्वारेच होतं. कारण आपण जर बघितलं हिवाळ्याच्या टायमाला ज्यावेळेस आपल्याकडे धुकं पडलेलं राहतं त्यावेळेस आपण बघतो की आपल्या गाड्यांवर भरपूर मोठ्या प्रमाणात डस्ट पडलेली आढळते. ती डस्ट ह्या इथनं दीपनगरमधूनच उडालेली राहते. हा मोठा एक पार्ट आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांचा एक मोठा प्लॅन्ट चालू होईल पुढचा, त्यावेळेस भुसावळचं टेम्परेचर आज 48 आहे, उद्या जाऊन 52 डिग्रीपर्यंत टेम्परेचर आहे. आजचं टेम्परेचर आपण सहन करू शकत नाही आहे. त्यामुळे आपल्याला झाडं जास्तीत जास्त प्रमाणात लावणे हा एक मोठा आपल्या समोर एक मोठं आव्हान आहे. त्याच्यानंतर बघा भरपूरशा दीपनगरच्या किंवा औष्णिक विद्युतच्या लोकांना एक हे राहतं की तुम्ही दरवर्षी एवढे झाडं लावले गेले पाहिजे. दरवर्षी तिथे मोठ्या प्रमाणात झाडं येतात पण कोणत्याही झाडांचं नियोजन प्रॉपर केलं जात नाही. हे आपला भरपूर मोठा ड्रॉबॅक आहे आपल्या देशाचा. पुढे भारतातील पहिले तेलाचे साठे कुठे आढळले होते? भारतामध्ये तेलाचे सगळ्यात पहिले साठे कुठे आढळले होते? ते होते दिग्बुई. हे लक्षात ठेवा. भारतामध्ये सगळ्यात पहिले तेलाचं साठं कुठे आढळलं होतं? दिग्बुई. वापस एकदा लिहून घेतो, दिग्बुई मध्ये तेलाचे साठे आढळले होते. आता हे दिग्बुई कुठे आहे? आसाममध्ये. आणि कधी आढळले होते? हे आढळले होते 1889 मध्ये आढळले होते. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा 1 किलो लाकूड जाळतात, 1 किलो लाकूड जाळतात तर तिच्यामधून किती ऊर्जा बाहेर पडते? तर ती पडते 1700 kg जूल. एवढी ऊर्जा तुमची काय पडते? बाहेर पडते. बघा, आणि पृथ्वीच्या आतमध्ये किती मीटर खोलवर तुम्हाला तेल आढळतं? तर पृथ्वीच्या आतमध्ये तुम्हाला 25,000 मीटर खोल गेल्यानंतर तुम्हाला काय आढळतं? तेल आढळतं. आता बघा, सौर ऊर्जा, रिन्युएबल एनर्जीबद्दल आपण बोलूया. आता रिन्युएबल एनर्जीबद्दल तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही आहे कारण रिन्युएबल एनर्जी तुम्हाला सगळ्यांना ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी माहिती आहे रिन्युएबल एनर्जीबद्दल, की जी ऊर्जा जी राहते ती नव्याने निर्माण होत राहते. जसं सौर ऊर्जा, की सौर ऊर्जेचं पॅनल कशा लेवलला काम करतं असते सुद्धा आपण बघून घेऊ. ठीक आहे. बघा, भरपूर मोठ्या प्रमाणात डाटा मी तुम्हाला देतो आहे कारण हा जो डाटा आहे हा भरपूर जास्त आहे आणि हा भरपूर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. आणि हा जो डाटा आहे हा डाटा एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कोणीही शिकवणार नाही. तेवढी मेहनत घेऊन मी तेवढ्या नोट्स तयार करून तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायसारखी आहे, ही सौर एनर्जी काय असते. की सौर एनर्जी काय आहे? एक सौर एनर्जी. सगळ्यात पहिले सौर एनर्जी, लहानपणी आपल्याला सौर एनर्जी शिकवलेलं राहतं की सौर एनर्जी काय राहते. तर लहानपणापासून आपल्या शाळेच्या याच्यामध्ये एक डबा दिलेला जायचा, काळ्या कलरचा एक डबा राहायचा पुस्तकांमध्ये दिलेला, की तिच्यामध्ये आपण काय करत राहायचो की तिच्यामध्ये अन्न ठेवायचं. ते इन्फ्रारेड राहतात तिच्यामध्ये, सूर्याच्या इन्फ्रारेडमुळे ते त्याचे पॅनल तपतात आणि तिच्यामध्ये अन्न तयार होतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो. त्याच्यानंतर जुन्या जमान्यामध्ये म्हणजे आताच काही शाळा म्हणजे 5-10 वर्षाच्या अगोदर लोक वॉटर हीटरसुद्धा घरावर लावायचे. अशा नळ्या राहायच्या, त्या नळ्यांमध्ये इन्फ्रारेड राहायचे म्हणजे रॉड राहायचे आणि ते सूर्याच्या इन्फ्रारेडमुळे ते काय व्हायचे? गरम व्हायचे. ठीक आहे ना, त्याच्यामुळे पाणी गरम व्हायचं. आता बघा, आता ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमला एक नाव देण्यात आलेलं आहे की सौर ऊर्जेचं रूपांतर डायरेक्टली CSP असं नाव होतं. काय होतं? CSP, की याच्यामध्ये औष्णिक ऊर्जेच्या साहाय्याने ऊर्जा निर्माण केली जायची. काय होतं? CSP. हे जे जुने जे डबे होते सगळे याच्यामध्ये या सिस्टीमला काय म्हणायचं? CSP. आणि आता एक नवीन सिस्टीम मार्केटमध्ये आलेली आहे, तिला म्हटलं आता PV, पॉवर जनरेशन. PV काय म्हटलं आता याला? PV. ह्या PV. आता हे PV काम कसं करतं? जे आता आपण ज्या सोलर प्लेट्स बघतो, ह्या सोलर प्लेट ॲक्च्युली काम कसं करतात हे आज आपण बघणार आहोत. तर PV काय करत असतं? या PVचा शोध आहे ना बेक्वेरेल नावाच्या व्यक्तीने लावलेला आहे. कोणी लावलेला आहे? बेक्वेरेल नावाच्या व्यक्तीने ह्या PV पॅनलचा शोध लावलेला आहे. आता हे PV पॅनल काय करतात बघा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही काही लोकांच्या घरांवर ब्ल्यू कलरचे पॅनल बघतात. ठीक आहे. आणि काही लोकांच्या घरावर ब्लॅक कलरचे पॅनल असतात.
तर हे ब्ल्यू कलरचे जे पॅनल असतात याच्यामध्ये सिलिकॉन जो राहतो तो तुटलेल्या भागामध्ये लावलेला जातो, म्हणजे अखंड सिलिकॉन नसतो. जो वेस्ट सिलिकॉन असतो त्या वेस्ट सिलिकॉनपासून हे ब्ल्यू कलरचे पॅनल तयार होतात. आणि ब्लॅक कलरचे जे पॅनल असतात ते अखंड सिलिकॉनपासून बनलेले राहतात. जेव्हा इन केस आता उद्या जाऊन तुम्ही ऑफिसर लागसाल तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्या घरावर जर आपल्याला सोलर बसवायचा आहे तर कोणत्या कलरचा बसवायचा. तर ब्ल्यू कलरच्या याच्यामध्ये काय राहतात, सिलिकॉनचे जे तुकडे तुकडे बसवलेले राहतात, याच्यामध्ये पॉवर जनरेशन कमी होते. आणि ब्लॅकमध्ये सिलिकॉन जो राहतो हा अखंड बसलेला राहतो. याच्यामध्ये याचं आयुष्यही चांगलं राहतं आणि याचं पॉवर जनरेशनही जास्त होतं. आता काय होतं, हे जे सिलिकॉन राहतात हे जेव्हा उन्हाची उष्णता म्हणजे ऊर्जा सूर्याची किरणं जेव्हा याच्यावर पडतात तर याच्यामध्ये सिलिकॉन कंडक्टर असतात. काय असतात, सिलिकॉन कंडक्टर असतात. जे सिलिकॉन कंडक्टर स्वतःला गरम न करता डायरेक्टली सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करतात. कशामध्ये करतात, सौर ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये करतात रे, ते विद्युत ऊर्जेमध्ये करतात. विद्युत ऊर्जेमध्ये करतात. यालाच काय म्हटलं आता आपलं सोलर पॅनल. काय म्हटलं आता याला, सोलर पॅनल. ठीक आहे ना. आजच्या कंडिशनमध्ये आपल्याला सोलर पॅनलमुळे असा विषय झालेला आहे की आपण अन्न खालती तयार करू शकतो. तुम्ही डायरेक्टली इंडक्शन लावा, अन्न तिच्यावर तयार होईल. मग कारण का, वरती सौर पॅनल लागलेलं आहे. तुम्ही घरामध्ये इलेक्ट्रिक पॉवर लावा, ते इलेक्ट्रिक गिझर लावा, त्याच्याद्वारे पाणी गरम होऊन जाईल. बरोबर आहे की नाही. आता बघा, ही जी इलेक्ट्रिसिटी तयार होते ही DC पॉवरमध्ये तयार होते, म्हणजे डायरेक्ट करंटमध्ये तयार होते. आता डायरेक्ट करंट आपल्या घरातले जेवढेही उपकरण राहतात ते डायरेक्ट करंटचे नसतात, ते राहतात AC अल्टरनेटिव्ह करंटचे. कसे राहतात, अल्टरनेटिव्ह करंटचे राहतात. मग हे डायरेक्ट करंट जो राहतो हा डायरेक्ट करंट घरामध्ये एक इन्व्हर्टर लावलेलं राहतं. जो सोलर बसवतो ना तो एक इन्व्हर्टर लावतो आणि तो इन्व्हर्टर काय काम करत राहतो, DC सप्लाय AC मध्ये सप्लाय करण्याचं काम करत असतो. ठीक आहे. मग हे जे काम करत राहतं हे कोण करतं, इन्व्हर्टर करतं. आता बघा, याच्यामध्ये एक सौर स्थिरांक असतो, हा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता तुम्हाला समजून गेलं असेल की सोलर पॅनल एक शॉर्टमध्ये कशा लेवलचं काम करतं, सौर स्थिरांक कसा काम करतो. सौर स्थिरांक एकक कालावधीमध्ये, लक्षात ठेवा, एकक कालावधीमध्ये एकक क्षेत्रफळावर मिळणारी सौर ऊर्जा याला म्हटलं आता सौर स्थिरांक. आता हा एकक कालावधी सपोज आपण मानलं 1 सेकंद आणि ह्या एवढ्या क्षेत्रफळावर पडणारी तुमची सौर ऊर्जा, याच्यामुळे काय झालं, तुम्हाला जी सौर ऊर्जा मिळाली त्यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, सौर स्थिरांक. पृथ्वीसाठी याची किंमत आहे 1.36 किलोवॅट पर मीटर वर्ग. हे टोटल पृथ्वीसाठी. आणि भारतासाठी जर म्हणायला गेलं तर 5.5 किलोवॅट मीटरचा वर्ग. हा काय झाला, सौर स्थिरांक. हा काय झाला पृथ्वीसाठी आणि हा काय झाला भारतासाठी. हिच्यावर नेहमी लक्षात ठेवा बरं. हा प्रश्न जो आहे याच्यावर प्रश्न 100% बनू शकतो की पृथ्वीचा सौर स्थिरांक किती, तर भारताचा सौर स्थिरांक किती, 5.5 किलोवॅट पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे जे आहे हे आपलं चॅप्टर संपत आहे, सौर आपलं ऊर्जा, कार्य आणि शक्ती. आता बघा, भरपूरशा चांगल्या प्रमाणात तुम्हाला चॅप्टर मी समजून दिलेलं आहे. आता तुम्हाला याच्या लेवलला, कंटिन्युअस लेवलला दर 2 दिवसाआड मी एक चॅप्टर लक्षात आणून देणार आहोत की पुढचं चॅप्टर काय राहणार आहे. आता आपण फिजिक्स चालू केलेलं आहे तर पुढचं चॅप्टर जे राहील ते तुमचं बायोलॉजीचं राहील. त्या बायोलॉजीमध्ये आपण रक्ताभिसरण संस्था याच्यावर आपण अभ्यास करणार आहोत की रक्ताभिसरण संस्था कशा लेवलला काम करते आणि रक्ताभिसरण संस्था असते काय. तर बघा, प्रत्येक गोष्टीवर डिटेलमध्ये अभ्यास करत चला. आणि माझं एक असं म्हणणं आहे की आज मी एवढं चॅप्टर तुम्हाला शिकवल्यानंतर याच्यावरच्या प्रॉपर नोट्स काढा. फक्त ऐकू नका, नोट्स काढा. नोट्स काढल्यानंतर तुम्हाला ते चॅप्टर किती समजलं याच्यासाठी लुसेंटचं एक पुस्तक भेटतं वस्तुनिष्ठ प्रश्नांचं. ते वस्तुनिष्ठ प्रश्नांचं पुस्तक आणायचं, पेन्सिलला बारीक टोक करायचं आणि ते व्यवस्थित सोडून बघायचं की याच्यामुळे आपल्या डोक्यामध्ये कितीच प्रॅक्टिकली तो पार्ट समजला याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. बरोबर आहे. नाहीतर होतं काय माहिती आहे का, आलं 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 आणि टायमावर काहीच नाही आलं, असं होऊन जातं. ठीक आहे ना. आणि हिच्यामध्ये आणखी कसली ॲडिशनल तुम्हाला भर हवी आहे सांगत चला की जेणेकरून आपण आपला व्हिडिओ जास्तीत जास्त अपडेट करू शकू. आणि व्हिडिओला ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा ट्राय करत राहा. ठीक आहे. चलो, थँक्यू.